यानंतर एक मोठी बातमी येते। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे असं हवाई दलाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण जे म्हणतोय की आता परिस्थिती निवळतेय, मात्र भारतीय वायुसेनेकडून जे काही संदेश देण्यात आलेला आहे ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे अजूनही। गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन सिंदूर ये चलता रहेगा असं देखील सांगण्यात आलेलं होतं। ऑन गोइंग ऑपरेशन आहे, त्यामुळे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही या संदर्भातलं स्पष्टीकरण भारतीय वायुसेनेकडून आलेलं आहे। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। त्या संदर्भातल्या बैठका उच्चस्तरीय होत आहेतच। याचं उदाहरण म्हणजे आता सध्या देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू आहे। तीनही सैन्य दलांचे प्रमुख आहेत, संरक्षण मंत्री आहेत, अजित डोवाल आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीत सध्या मीटिंग सुरू आहे, बैठक सुरू आहे। त्यामुळे ही मीटिंग ऑपरेशन सिंदूर संदर्भातलीच आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आलंय ऑपरेशन सिंदूर काही संपलेलं नाही, ते अजून सुरूच आहे। आज सकाळपासून परिस्थिती निवळली आहे अशा बातम्या सगळीकडनं येत आहेत। कोणताही गोळीबार नाही, कोणतेही हल्ले नाहीत, कोणतेही स्फोट नाहीत किंवा आवाज नाहीत। त्यावरनं आता हा संघर्ष थांबला का किंवा काय नेमकं सुरू आहे या संदर्भातला जो काही संभ्रम होता नागरिकांचा तो आता भारतीय वायुसेनेनं दूर केलेला आहे। ते म्हणजे त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय, हवाई दलाकडनं सांगण्यात आलंय की ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे, ऑपरेशन सिंदूर काही संपलेलं नाही। 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांकडनं पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जे काही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर भारताकडनं राबवण्यात आलं ते काही अजून संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे असं अधिकृतपणे भारतीय वायुसेनेकडनं सांगण्यात आलंय। त्यामुळे शस्त्रसंधी झाली खरी, शस्त्रसंधीचं उल्लंघन सुद्धा पाकिस्तानकडनं झालं ही वेगळी गोष्ट, मात्र दुसरीकडे भारताकडनं सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर मात्र काही संपलेलं नाही, ते अजून सुरूच आहे। त्यामुळे या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आणखी काय काय कारवाई बघायला मिळते भारताकडनं दहशतवादाविरोधातली। अर्थातच हे ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधात होतं, ते काही पाकिस्तानातल्या नागरिकांविरोधात किंवा पाकिस्तानातल्या सैनिकांविरोधात नव्हतं। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधातलं ऑपरेशन हे भारताचं सुरूच आहे। शस्त्रसंधी पाकिस्तान सोबत करण्यात आलेली असली मात्र तरी देखील पाकिस्ताननं आगळीक केलीच, लगेचच 3 तासात गोळीबाराला सुरुवात केलीच। मात्र त्या संदर्भात तर भारताकडनं निर्णय घेतला जाईलच, नेमकं पाकिस्तान संदर्भात पुढे काय करायचं। पण दुसरीकडे दहशतवादाविरोधात जे ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलेलं होतं, सुरू केलेलं होतं ते मात्र अजूनही सुरूच आहे असं अधिकृतपणे भारतीय वायुसेनेकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सगळीकडे आता परिस्थिती निवळतीये, जनजीवन पूर्वपदावरती येत आहे। या ज्या काही बातम्या येत आहेत त्या खऱ्या आहेतच, मात्र दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादाविरोधात भारताकडनं कधीही कोणतंही पाऊल उचललं जाऊ शकतं याचा अर्थ असा होतो, कारण ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरूच असल्याचं हवाई दलाकडनं सांगण्यात आलेलं आहे। भारतीय वायुसेनेनं अधिकृतपणे सांगितलंय। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सध्या एक बैठक सुरूच आहे। तर हे ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे, या संदर्भात आपण बोलूयात। विंग कमांडर वैष्णवी टोकेकर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। मॅडम, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। आतापर्यंत म्हणजे एक देशवासियांना कळत नाहीये नेमकं काय सुरू आहे देशात, भारताची भूमिका काय, यातच आता वायुसेनेकडनं अधिकृतपणे सांगण्यात आलंय ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे, त्याबद्दल काय सांगाल? जे सीजफायर काल डिक्लेअर झालं होतं ते आपण पाळलं, पण पाकिस्ताननी त्याचं व्यवस्थित पालन केलं नाही। आणि आजच्या ट्विटमध्ये तुम्ही जर का पाहिलं असेल तर इंडियन एअरफोर्सनी ट्विट करताना असं म्हटलंय की जे असाइन टास्क होता तो प्रिसिजन आणि प्रोफेशनलिझमनी पूर्ण झालेला आहे। आणि जरी ते म्हणले असेल की अजूनही चालू आहे तरीही त्यांनी हेही त्याच्यात लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचे स्पेक्युलेशन किंवा जी अनव्हेरीफाईड इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नये। ऑफिशियल ब्रीफिंगही कंडक्ट केलं जाईल। मुळात भारताचा जो हेतू होता तो टेररिझमला नष्ट करणं हा होता, त्यामुळे ते जोपर्यंत नष्ट होत नाही त्या दृष्टीने हे एअरफोर्सने ट्विट केलेलं असण्याची शक्यता आहे। बरोबर आहे। आणि मॅडम, हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधातलं आहे, की पाकिस्तानच्या म्हणजे सैनिकांच्या किंवा नागरिकांच्या विरोधातलं नाही, तर ते दहशतवादाविरोधातलं आहे। त्यामुळे दहशतवादाविरोधातली कारवाई ही यापुढे सुद्धा सुरूच राहणार आहे, हे त्यातनं सांगायचंय का आपल्या हवाई दलाला?
अतिशय बरोबर म्हणालात तुम्ही की हे दहशतवादाविरोधी आहे. त्यामुळे जोपर्यंत दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट होत नाही तोपर्यंत पूर्ण देशच याचा पाठपुरावा करेल. त्याचबरोबर जसं काल पंतप्रधानांनी सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा हल्ला विल बी टेरर ऍक्ट ऑफ टेरर म्हणून कन्सिडर केला जाईल आणि त्याच्याविरुद्ध आपण योग्य ती कारवाई करू, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला किंवा कुठल्याही प्रकारचं कृत्य जे पाकिस्तान पुन्हा पुन्हा करत राहतं हे सगळं आता यानंतर टेरर अटॅक म्हणूनच कन्सिडर केलं जाईल आणि आपण जसं म्हणलो त्याप्रमाणे आपण अतिशय चोख प्रत्युत्तर देऊ त्याला. बरं, आणखी एक असं असू शकतं का की ऑपरेशन सिंदूर हे सुरू झालंय ते कायमस्वरूपीच असेल, म्हणजे जेव्हा जेव्हा अगदी भविष्यात सुद्धा पाकिस्तानकडनं जर असे काही दहशतवादी हल्ले झाले किंवा पाकिस्तान पुरस्कृत आपण म्हणूयात तर मग तेव्हा हे ऑपरेशन सिंदूर तसंच सुरू राहणार आहे आणि त्या अंतर्गत जसं तसं उत्तर दिलं जाईल, त्यामुळे कायमस्वरूपी हे ऑपरेशन सुरूच राहील असाही त्याचा अर्थ आपण काढू शकतो का? ऑपरेशन सिंदूर हो, मी त्याचा जो मुख्य हेतू आहे तो कायमच चालू राहील, पण त्याचं नाव कदाचित आपल्या समोर बदलू शकेल किंवा काही वेगळ्या फॉर्म मध्ये येईल, पण आपला जो हेतू आहे आणि त्याच्याशी निगडीत ज्या काही आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मात्र ह्यापुढे कधीच बदलणार नाही. हे आपल्याला पंतप्रधानांनी, आपल्या सेनेनी, आपल्या परराष्ट्र खात्यांनी अतिशय क्लिअरपणे आपल्याला सगळ्यांना, फक्त आपल्या देशाला असं नाही तर पूर्ण जगालाच हा संदेश दिलेला आहे. बरं, काल आपण बघितलं की 3 तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. बरं, मग त्यानंतर आता भारत काही गप्प बसणार नाही हे तर स्पष्ट आहे. त्यासाठी आता बैठका ज्या सुरू आहेत मग त्यामध्ये आता भारताची रणनीती काय असेल ती ठरवली जाते का? कारण उच्चस्तरीय बैठका या आत्ताही सुरू आहेत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, त्यामुळे यापुढे भारत कशा पद्धतीनं पाकिस्तानच्या कालच्या वर्तणुकीला उत्तर देईल, काय वाटतं तुम्हाला? 3 तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं हा पाकिस्तानकडून केलेला एक अतिशय मूर्खपणाचं वागणं होतं त्यांचं. मी म्हणेन इफ इट इज नॉट टू अग्रेसिव्ह. पण त्यानंतर आता ज्या बैठका होत आहेत, आता जे काही निर्णय घेतले जातील ते एक त्याच्यातून मला असं वाटतं की त्याच्यातून एक SOP म्हणजे ह्याच्या पुढची कार्यकारिणी निघेल की ज्याच्यातनं सैन्याला काही डायरेक्ट डिसिजन घेण्यासाठी किंवा काही त्यांना SOP फॉलो करण्यासाठी दिल्या गेल्या जातील. याशिवाय आपण हेही पाहिलं पाहिजे की इंटरनॅशनल स्टेजवरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरतीही ह्याला खूप वेगवेगळे पैलू आहेत. अमेरिकेने एकदम मध्यस्थी करून ट्विट करणं की म्हणजे त्यांच्या पंतप्रधानांनी की ते दोन्ही देशांशी बोलले आहेत. मग पाकिस्ताननी म्हणणं की हो आम्हाला शस्त्रसंधी मान्य आहे. पण जर का तुम्ही आपल्या देशाने, आपल्या देशाच्या जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांनी जे सांगितलं ते असं होतं की जेव्हा पाकिस्तानकडून हा मुद्दा आला की हो आम्ही शस्त्रसंधी करण्यासाठी तयार आहोत तेव्हा आपण त्याला अग्री केलो. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर कदाचित अमेरिका चायनाला सुद्धा हिंट करत असेल की तुम्ही ऑल्दो पाकिस्तानच्या इतके क्लोज आहात पण आमच्या म्हणण्यावरनं पाकिस्ताननी नमतं घेतलंय. त्यामुळे फक्त भारत पाकिस्तानचा हा मुद्दा नसून हे एक इंटरनॅशनल त्याच्या पटलावरती एक वेगळं नाट्य चालू आहे. बिलकुल. खूप धन्यवाद वैष्णवी मॅडम, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल या मुद्द्यावरती. तर एकूणच ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरूच आहे, हे हवाई दलाकडनं सांगण्यात आलंय. आताची सगळ्यात मोठी बातमी.